नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आत्ता 3 सप्टेंबरला फायनान्स मिनिस्ट्रीने डिक्लेअर केलेलं आहे की GST डिडक्शन केलेलं आहे आणि LIC ऑफ इंडिया आणि मेडिक्लेम पॉलिसी ह्यांना तर झिरो केलेलं आहे. मित्रांनो, आता ही सुवर्ण संधी समजायला पाहिजे. आता काय करतात, बरेच व्यक्ती खर्च करतात. जसं दिवाळीला बोनस येतो, काय अगोदरच तयारी असते. म्हणजे आपण काय करतो, पैसे येण्याच्या अगोदर आपण खर्चाचं प्लॅनिंग करतो. मित्रांनो, इथंच आपली फसगत होते. आपण उलटं बचतीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, पुढे ज्यावेळेस आपलं इन्कम स्टॉप होतं. आता इन्कम स्टॉप होतं 2 प्रकारे होतं, एक डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज किंवा एक रिटायरमेंट. रिटायरमेंट तर पक्का आहे 100%. आणि आता पेन्शन कुणालाच नाही, महागाईने वाढत आहे, जबाबदाऱ्या वाढतात. हा प्रश्न फार गंभीर आहे मित्रांनो, आणि ह्याच्याकडे लांब असल्यामुळे आपण लक्ष देत नाही. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जर ह्याचं स्वरूप पाहायचं असेल तर तुम्ही आश्रमामध्ये जावा. आयुष्यभर काम केलं परंतु आज जगण्यासाठी पैसे नाहीत. आणि काही व्यक्तीकडे प्रॉपर्टी आहे, घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, तर त्याच्यामध्ये वाटणी होते, डिव्हायडेशन होतं. म्हणजे तुमची संपत्ती मुलाबाळात, आपल्या सगळ्यात कुटुंबात विभक्त वाटून द्यावी लागते मित्रांनो. परंतु LIC ऑफ इंडियाची पॉलिसी तसं डिव्हाइड करता येत नाही, तुम्हाला स्वतःहून वाटून द्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला आयुष्यभर इन्कम मिळण्यासाठी LIC ऑफ इंडियाचं लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. पूर्वी अशी पॉलिसी नव्हती मित्रांनो. सगळं काही आता चांगलं आलेलं आहे. फक्त आपल्याला सुदृढ मनानं विचार करून ते टिकवण्याची गरज आहे. जसं कष्ट करून पैसे कमवले आणि डोक्यानं जर नीट वापर नाही केला, म्हणजे आपलं विचारानं हेल्दी मनानं जर त्याचा यूज नाही केला तर काय होईल, ते आलेले पैसे खर्चून जातील. तसंच आहे मित्रांनो, शरीर जसं सक्षम असतं पैसे कमवायला, काम करायला, तसं मन पण चांगलं मजबूत पाहिजे मित्रांनो. बऱ्याच लोकांचे मनं मजबूत राहिलेले नाहीत. आता सध्या काळात लोक एकमेकाचं बघून स्पर्धा लागल्यासारखं खर्च करतात. आज मला सांगा, GST कमी झालेला आहे, तर 22 तारखेपासून इम्प्लिमेंट होणार आहे. तर ज्यावेळेस अनाऊन्समेंट झाली 3 सप्टेंबरला, त्यावेळेसपासून सगळ्या 4 व्हीलरच्या शोरूममध्ये गर्दी आहे. आपण पहा ना. म्हणजे अजून इम्प्लिमेंट झालं नाही तरी लोक खर्चाचं प्लॅनिंग करतात. मित्रांनो, खर्चाचं प्लॅनिंग करायची गरज नाही. खर्च ऑटोमॅटिक पैसे होतात आणि आपल्याला बचतीचं प्लॅनिंग करावं लागलं. बचतीचं जर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला लुटल्यासारखं होईल आणि दुसऱ्याचे घरं भरल्यासारखं होईल. म्हणजे आपण एखादा प्रॉडक्ट घेतो म्हणजे घेऊ नये असं नाही, परंतु संयम ठेवला पाहिजे आणि पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे. दुसऱ्याला प्रॉफिट मिळतो ना, आपण कंगाल होतो. मित्रांनो, एक दिवस उत्पन्न पण होणार आहे. आता पेन्शन कुणाला नाही, आपण विचार केला पाहिजे ना. आपण जर असा नाही विचार केला तर आपल्या वाईट दिवस 100% येतील. काम करून वाईट दिवस येतील आणि आता येत आहेत लोकाला. म्हणून LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेमची पण घ्या. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.